मला तर पहिल्या सिनेमात रिजेक्टच केलं होतं. जरा सो कूल आहे ना फॅन्ससाठी. आणि मला कळलं तेव्हा खाली पोलीस उभे होते आणि ते मला सांगत होते डाऊन नाव. अचानक मला कळलं की मी प्रेग्नंट आहे. नाही नमस्कार, मी आहे आरजे शो सोनाली. आज स्टार्स कट्ट्यावरती आपल्यासोबत आहे अष्टपैलू अभिनेत्री आहेत त्या. गुणी, अभ्यासू, स्पष्ट वक्त्या, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या आणि आपल्या प्रत्येक भूमिकेला न्याय देणाऱ्या. जेव्हा त्या बोलतात तेव्हा त्यांचं बोलणं संपूच नये असं वाटतं, इतकं ते गोड आणि लाघवी असतं. त्यांच्या कामाने, त्यांच्या अभिनयाने आणि त्यांच्या साधेपणाने त्यांनी प्रेक्षकांचं मन जिंकलेलं आहे आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये एक आपलं विशेष स्थान निर्माण केलं आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आहेत आपल्यासोबत. हल्ली जर आपण बघितलं ना तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अपीरियन्स, दिसणं हे फार फार मॅटर करतंय. तुझ्याकडे बघून तर कळतच आहे, कारण तुझा जो अपिअरन्स आहे नाही, पण मी म्हणते इन्स्पायर तुझ्याकडनं झाली आहे. तर अपीरियन्स प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आणि त्यातल्या त्यात कलाकारांच्या आयुष्यामध्ये खूप जास्त मॅटर करतो. तर असं झालंय, अपीरियन्सवरनं जज केलं गेलंय. अरे मी सुरुवात करते. मला तर पहिल्या सिनेमात रिजेक्टच केलं होतं. काय बोलते? मी एकांकिकेत वगैरे कामं करत होते आणि मला असं कळलं की स्मिता तळवलकर मला भेटायला येणार आहेत. तर माझ्या कॉलेजच्या दिवसांमधली गोष्ट आहे. तर आमच्या घरात प्रचंड एक्साइटमेंट. मग कोणीतरी त्यांना घर दाखवलं. माझा कुठेतरी सुदर्शनला का कुठेतरी प्रयोग होता. तिथून मी घरी आले सायकलनी की स्मिता तळवलकर आणि संजय सुरकर घरी येणार आहेत. तर त्या घरी पोचल्या आणि माझी आई त्यांची फॅन होती. तर आईला खूप आनंद झाला की स्मिता ताई आमच्या घरी आल्या. त्या आल्या, बसल्या, चहा वगैरे घेतला आणि मी सायकलनी पटकन पोचले आणि त्या भेटल्यावर मला म्हणल्या, अरे बापरे ही फारच लहान आहे, नकोही मला माझ्या सिनेमात. तर त्यामुळे तिथेच नाही, त्यांनी असं 2 मिनिटात ठरवलं की नको, खूप लहान आहे, नाही पाहिजे. मग तो तुला मिळालंच नाही. बर, पण नंतर तुझ्या याच अपीरियन्समुळे कुठला सिनेमा तुझ्याकडे आला की आम्हाला तूच हवी आहेस? अगं स्मिताताईंबरोबरच मी नंतर घराबाहेर नावाचा सिनेमा केला. मग संजय सुरकरसाठी सखी नावाचा सिनेमा केला. तर असं खूप स्पेशल वाटतं की जिथे आपण फिट झालोच नव्हतो त्या प्रोडक्शन हाऊसकडे, त्या डिरेक्टरकडे आपल्यासाठी एक रोल लिहिला गेला. क्या बात आहे. लक्षात राहिलं ना. क्या बात आहे. आणि तू लक्षात राहते खूप गोष्टींमुळे, तुझ्या स्पष्ट वक्तेपणामुळे, तुझ्या दिसण्यामुळे, तुझ्या आवाजामुळे आणि तुझ्या अभिनयामुळे. त्यामुळे खरंच खूप कौतुक आहे या गोष्टीचं. मला एक धक्कादायक आहे, तुम्ही ऐकूनही हसाल, ते खरं धक्का बसायला नाही पाहिजे. पण मला जेव्हा कळलं की मी प्रेग्नंट आहे तेव्हा मला खूप धक्का बसला होता. माझं लग्न झालं होतं, ठरवलं होतं की प्लॅनिंग करू आणि काहीतरी 2012च्या नंतर बाळ होऊ दे वगैरे. पण अचानक मला कळलं की मी प्रेग्नंट आहे. तर माझं असं झालं होतं की नाही. तर मी माझ्या नवऱ्याला फोन केला आणि त्याला म्हणलं तू आत्ताच्या आत्ता घरी ये. आणि तो घाबरून घरी आला की काय झालं, असं मी कधीच म्हणाले नाही जेव्हा आमचं अफेअर चालू होतं वगैरे. आणि मी ढसा रडायला लागली आणि त्याला मी म्हणलं अरे कसं सांगू तुला. तर तो म्हणला काय झालं, काही चोरी झाली आहे, काय झालं, तुझ्या हातातनं काही काम गेलंय का, तू सांग मला, मी तुझ्या बरोबर आहे. तर मग एकदम त्याची रिॲक्शन बघून मी खूप गडबडले की एवढा हा प्रेमाने काय विचारतोय. तर म्हणलं अरे मी प्रेग्नंट आहे. तर त्याला कळेल ना की ही खूप आनंदाची गोष्ट आहे, हे काय असं ही रडतीये. तर त्याला मी सांगितलं की मी तयार नाहीये आणि वी आर अ फॅमिली, आपल्याला अजून 2 वर्ष तरी एकमेकांना जाणून घेऊ दे. तर त्याला असं झालं. काही वेळेला सरप्राईजेस छान असतात, त्याला आपण एक्सेप्ट करायला पाहिजे, वेगळ्या पद्धतीने बघायला पाहिजे. त्याला असं घाबरून जाऊन की मला कसं जमणार, वाटतं असं होणार नाही. पण ते सरप्राईज मस्त होतं आणि मी खूप एन्जॉय केली माझी प्रेग्नन्सी. आणि आता मला मुलगी झाली आहे तर तिची वाढ तर मी खूपच एन्जॉय करते. आणि आम्ही पण एन्जॉय करतोय. कावेरीचे येणारे जे व्हिडिओज असतात आणि त्यात तिच्या आजोबांसोबत जे तिचं कॉन्व्हर्सेशन सुरू असतं ते खरंच बघण्यासारखं असतं. त्यामुळे तू असं म्हणतेस की त्या क्षणी तू प्रिपेअर नव्हती, पण आता तू तिचं अपब्रिंगिंग ज्या पद्धतीने करतेय त्यासाठी अनेकांसाठी तू आयडल आहेस. थँक्यू शो. आपल्याला ना अशी माणसं खूप भेटतात आयुष्यामध्ये ज्यांच्याशी ना असं वाटते की यांच्यासोबतची ही भेट जी ना ती शॉर्ट अँड स्वीट असूच नाही, ती अशी लांबत राहावी. त्याबद्दलचा काय अनुभव आहे? कारण की तुम्ही तुमच्या कामामुळे प्रेक्षकांना भेटतात, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना भेटत असतात आणि म्हणून पण अशी बरीच स्ट्रेंजर कधीतरी कोणीतरी आपल्याला भेटतं. तर असा एखादा प्रसंग आठवतोय का की ज्यांच्यासोबतची भेट ही अशी शॉर्ट अँड स्वीट न राहता मस्त लांबावी? ती खूप गोष्टी आठवत आहेत, पण मी कपिल देव यांची डायहार्ड फॅन होते आणि असे नाही, कारण आता बदलत चाललेत आपले आयडॉल. ते आता खेळत नाहीत त्याच्यामुळे. पण मी खूप खूप मोठी फॅन होते. म्हणजे 83ला जो वर्ल्ड कप झाला, करेक्ट, तेव्हा जे सेलिब्रेशन होतं तेव्हा मी शाळेत होते, 3रीत वगैरे.
तर ते माझ्या अजून लक्षात आहे, कारण माझे बाबा रात्री उठून मॅच लावायचे आणि मी आणि माझा भाऊ संदेश त्यांच्याबरोबर बघत बसायचो, पेंगत का होईना. तर मला खूप आवडतं क्रिकेट. आणि मी ऑस्ट्रेलियात होते, मी कोलगेटची मॉडेल होते 3 वर्ष. तर आमची ऍड शूट होत होती आणि त्या दिवशी संध्याकाळी मला, म्हणजे मी खूप किस्से सांगायला लागले, मी त्यातला एकच किस्सा सांगते. तर ऑस्ट्रेलियामध्ये मला आपली लाईव्ह मॅच बघायची संधी मिळाली आणि गॅलरीमध्ये, म्हणजे मला माहिती नाही त्या डेकला काय म्हणतात जिथे प्लेयर्स येऊ शकतात, तिथे कपिल सर आले आणि मी माझ्या ऍड एजन्सीच्या सगळ्या माणसांबरोबर होते आणि ते सगळे असे खूप सिनियर ऑफिसर्स वगैरे होते आणि मी बेभान झाले एकदम कपिल देव यांना तिथे गॅलरीमध्ये बघून. आणि माझ्याकडे साधा तो रीलवाला क्लिकचा कॅमेरा होता सोनीचा आणि मला काहीच कळलं नाही मी काय वागतीये. मी सुसाट धावत सुटले एकदम त्यांचा फोटो काढायला आणि तो काही येईना, कारण त्याला किती झूम लेन्स असणार वगैरे. तर मी खालून आणि लोक ओरडत होती कपिल प्रिन्स, इंडियन प्रिन्स वगैरे असं काय काय चाललं होतं. तर मी माझ्या नकळत तिथे जी तार होती, म्हणजे कुंपण होतं चक्क, त्याच्यावर मी चढले फोटो काढायला. आणि मला कळलं तेव्हा खाली पोलीस उभे होते तुला काय उतरवण्यासाठी, आणि ते मला सांगत होते डाऊन नाव असं वगैरे ते ओरडत. आणि मला माझा तो फोटो आलेला नाहीये, पण त्या एका डार्क फोटोमध्ये कपिल सरांनी माझ्या लेन्समध्ये बघितलेलं आहे आणि त्यांनी असा एक छोटासा हात केला होता मला. आणि मला असं वाटत होतं मला एकदा एक शब्द बोलायला मिळू दे, मला नीट फोटो काढायला मिळू दे. पण थँकफुली माझ्या ऍड फिल्मच्या सगळ्या लोकांनी सांगितलं की उद्या सुद्धा हिचं शूट आहे, हिला अरेस्ट करू नका, तशी बरी आहे, क्रिमिनल नाहीये. त्यामुळे मी सुटले. पण तो फोटो आहे तुझ्याकडे? तो फोटो आहे, म्हणजे ते कळतंय की ते कपिल देव आहेत, पण ते खूप अंधारात आहेत. कारण तो फोटो प्लीज खरंच देईन, नक्की. खूप भारी. पण त्यानंतर कधी कपिल सरांना भेटलेस तू? नाही मला खूप आता आवडतं. ते स्वतः म्हणतील तुला की अरे आपण भेटूयात पण म्हणून. मला ना वेगळंच वाटतं शो, कारण मला असं वाटतं मला खूप आवडतात जी लोक, त्यांना भेटायचा मी प्रयत्न नाही करत, कारण मला असं मला त्यांचा परफॉर्मन्स आवडतो. मला असं त्यांच्याशी ओळख करावीशी नाही वाटत, कारण मी अशी लाखोतली एक फॅन असायला मला खूप आवडतं. हाऊ क्यूट. मी स्ट्रगलर म्हणून घेतलेली आणि मला कळायला लागलं की सही घेणं काय असतं, तेव्हाची आठवण सांगते. मी भरतनाट्य मंदिरला काही रिहर्सलसाठी वगैरे जायचे आणि तेव्हा मला कळलं होतं की इथे नाटक आहे आणि नाटकात लक्ष्मीकांत बेर्डे आणि सुधीर जोशी असणार आहेत. तर मी खूप वेळ थांबले होते, कारण त्यांच्या नाटकाची बस येणार होती. तर मी तिकडे घुटमळत थांबले होते. मग आपल्याला कोणी बघत नाहीये ना, आपण असे थांबल्यासारखे दिसत नाहीये ना, मी थांबलेच नाहीये असं वगैरे. म्हणजे ताई मी आली तर कसं वाईट वाटायला नको, असं दाखवायचा मी प्रयत्न करत होते. पण नंतर ते आले आणि भरतच्या मेकअप रूमकडे जातानाच्या ज्या पायऱ्या आहेत तिथे ते एकमेकांशी गप्पा मारत बसले होते आणि मला खूप वेळ असं वाटत होतं की मी विचारावं त्यांना की मला सही द्याल का. मग या पॉइंटला मी जाऊन त्यांना विचारलं तर अगदी हसत हसत त्या दोघांनी मला सही दिली आणि माझ्याकडे अजूनही त्या सहीची पानं आहेत. माझ्या लक्ष दोघंही नाही आहेत आता या जगात, पण त्या सह्या माझ्याकडे आहेत त्यांनी दिलेल्या. भारीच, आम्हाला पाहायला आवडतील त्या. आणि तू जेव्हा पहिली ऑटोग्राफ दिलीस तेव्हा? ते नाही माझ्या लक्षात. ऍक्च्युली मी खूप गडबडले होते. ऍक्च्युली काय द्यायचं ते सुद्धा ठरलीच नव्हती सही कशी द्यायची, त्यामुळे नंतर देऊ का वगैरे आपण विचारतो ना. तर पूर्ण आपण बँकेत सही करायला मी शिकले होते, नुकतंच बँक अकाउंट वगैरे काढलं होतं. तर मी त्या फॅनलाच विचारलं बँकेची सही चालेल का, म्हणजे जे कुठली तर चालेल वगैरे असं ते म्हणत होतं. तर मी खूप विचार केला, मग मी दिली होती काहीतरी सही, थोडी बदलत गेली. आता मला कळली आहे माझी. आता बँकेची सही वेगळी आणि फॅन्ससाठीची सही वेगळी आहे. जरा सो कूल आहे ना फॅन्स. क्या बात आहे. ओके, आता सध्या सगळ्यांना माहिती आहे की क्रिकेट हा खेळ जेवढा खेळताना मजा येत असते तेवढीच पाहताना सुद्धा येत असते. तू तुझी 83ची मेमरी शेअर केली होती, जेव्हा एखादाचा प्रसंग आठवायचा क्रिकेट बद्दलचा, तर काय सांगशील? मला धोनीने जेव्हा जिंकला होता वर्ल्ड कप तेव्हाची मेमरी आहे. म्हणजे मला असं वाटलं होतं की आपल्या देशांनी सेलिब्रेट केलेली गोष्ट आहे ती. म्हणजे आपण नेहमीच म्हणतो की क्रिकेट आणि सिनेमे राजकारण आणि धर्म याच्या पलीकडे घेऊन जातात देशाला. तसं मला वाटतं की MS धोनीने जेव्हा आपल्याला जिंकून दिला होता वर्ल्ड कप तेव्हाच त्याची कॅप्टन्सी मी विसरूच शकणार नाही. मला स्वतःला त्याच्यासारखं लीडर असायला आवडतं की आपण सगळ्यांच्या बरोबर राहूया, पण यशाचं श्रेय कधी तो स्वतःकडे आजपर्यंत त्यांनी घेतलेलं नाहीये. तो कायमच सहज स्वतःच्या यशाकडे आणि अपयशाकडे बघत आलाय. तर मला अजूनही आठवतं की आपल्या
इंडियन टीमनी जेव्हा ट्रॉफी बरोबर फोटो काढला होता तेव्हा धोनी सगळ्यात कडेला आहे. म्हणजे ते त्याला काय म्हणतो रे आपण, ते फुटतात वगैरे, त्याला ते कन्फेटी वगैरे उडत होते सगळे आणि धोनी कडेला आहे. ते असं मोठं काहीतरी चेकचा एक प्लॅकार्ड होतं आणि कॅप्टन सगळ्यात कडेला आहे. आणि म्हणजे जिथे आपण म्हणतो की श्रेय घेण्यासाठी लोक पुढे पुढे येतात म्हणजे तो किंवा मध्ये पाहिजे होता ना. ट्रॉफी त्याच्या हातात होती, त्यांनी सगळ्या टीम मेंबर्स कडे दिली होती ट्रॉफी. आणि मला आठवतंय की अमिताभ बच्चन सरांपासून ते आपल्या सगळ्यांपर्यंत आपण सगळे आपल्या आपल्या गच्चीत आणि बाल्कनीत आणि रस्त्यावर जाऊन ओरडत होतो आणि आपल्याला सगळ्यांना विजयाचा उन्माद आला होता. खरं. पण ही वॉज कॅप्टन कोहली. लवली. आणि आत्ताची टीम आपली जी आहे त्यामध्ये तुझा फेवरेट प्लेअर कोण आहे? बरेच आहेत फेवरेट, कारण सरप्राईजेस खूप आहेत. त्यामुळे नवीन प्लेयर्स जे आहेत त्याच्यामध्ये मी तर अजून त्या सगळ्यांची ओळख करून घेते, पण ही टीम कशी काय बनतीये आणि रोहित कसा या सगळ्यांना मॅनेज करतोय, आय एम ऑस्ट्रक कम्प्लिटली. आणि मला त्याचं आणि विराटचं पण बॉन्डिंग आवडतं, कारण विराट आता कॅप्टन्सीवर नसला तरी तो इतका इन्व्हॉल्ड आहे टीम मध्ये, त्यात तो असं पटकन रोहितकडे येतो आणि काहीतरी छोटंसं डिस्कशन होतं त्यांचं. आय लाईक इट व्हेरी मच. क्या बात आहे, लवली. या भारी मेमरीज माझ्यासोबत शेअर केल्यात.